नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आत्तापर्यंत आपण बकासूर, मथुर या बैलांविषयी खूप गोष्टी ऐकल्या, त्यांचं वैभव ऐकलं, त्यांनी जिंकलेल्या शर्यती देखील ऐकल्या। मात्र मी आज तुम्हाला अशा बैलाबद्दल माहिती देणार आहे जो की यांच्यापेक्षाही कितीतरी पट भारी बरेल। तर मित्रांनो, या बैलाचं नाव आहे लखन आणि लखन हा छत्रपती संभाजीनगर येथील आहे। त्याचा मूळचा जन्म हा कर्नाटकमध्ये झालेला आहे आणि तो म्हैसूर जातीचा बैल आहे। संभाजीनगरचे चव्हाण यांनी तो बैल प्रथमतः जालना येथील कारला या ठिकाणाहून 12.5 लाख रुपयांना खरेदी केला। हा बैल मी जालन्याला कारला येत आहे। गजानन काळे म्हणून एक मित्र होता आमचे आहे, त्या मित्राकडून आम्ही हा 12.5 लाख रुपयांमध्ये तब्बल खरेदी केलेला बैल व 3 वर्षांमध्ये तब्बल या लखन बैलाने 150 शर्यती जिंकल्या आहेत व 70 लाख रुपयांचं बक्षीस त्याने आपल्या मालकाला मिळवून दिलं आहे। 1.5 वर्षापूर्वी एक माझा 85 लाख रुपयात मागितलं होतं। एवढंच नव्हे तर 10-15 मोटरसायकल यासह असंख्य असे पारितोषिके त्याने जिंकलेले आहेत। त्याचबरोबर 3 वेळा हिंद केसरी देखील तो ठरलेला आहे आणि केवळ पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेश अशा संपूर्ण महाराष्ट्रात देखील त्याची ख्याती आहे। त्यामुळे हा बैल असा आहे की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पळतो, मराठवाड्यातही पळतो आणि विदर्भातही पळतो। एवढंच नव्हे तर लखनला तब्बल 85 लाख रुपयांची मागणी 2 वर्षापूर्वी आलेली होती। म्हणजे साधारणतः आता जर त्याला मागणी करायचे ठरलं तर ती कोटीच्या पुढे जाईल असं देखील म्हणता येईल। लखनचा आहार, लखनला काजू, बदाम, रोज 10 लिटर देशी गाईचं दूध, विविध प्रकारे त्याची काळजी घेतली जाते। त्याच्या काळजी घेण्यासाठी 3 माणसेही नेमलेली आहेत आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे लखनला पळण्यासाठी तब्बल 25 एकरांचं मैदान हे पडीत ठेवलं जातं। म्हणजे त्याला पळण्यासाठी तब्बल 25 एकरांचं मैदान आहे। यावरून तुम्ही समजू शकता की लखन या बैलाची किती काळजी ही त्याच्या मालकाकडून घेतली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।